Hi guys, subscribe Education Hub channel and press bell icon to get next video notification. Hello students, welcome back. Sorry for the delay. My laptop was not working and that's why it took some time to come once again with you. Now this is our fourth and final lecture on life processes in living organism part 1. In previous lecture we made brief discussion about respiration, which is the very important life process. Then we have discussed aerobic and anaerobic respiration also, and then we have started about important life process, that is cell division. Cell division is very important life process in the organism, as by means of cell division only growth, development, reproduction is possible in our body. Cell division takes place in two ways, mitosis and meiosis. Mitosis is the cell division takes place in all the body cells and stem cells, while meiosis takes place in the sex cells or germ cells. That introduction we made, but now we have to discuss both of these in detail. So let's begin with mitosis. What is mitosis and in which steps it takes place, that we have to discuss. Just now I have told you that the somatic cells means body cells. Somatic cells are nothing but body cells, and stem cells divide by mitosis. So division in the same stem cells and body cells, that is somatic cells, takes place by mitosis. This mitosis completes through two steps. Through means two steps are there. आता समजा एखादं घर आपल्याला एका घराचं नवीन घर करायचं असेल तर आपल्याला सगळ्या त्या घरात दोन दोन वस्तू लागतील, दोन दोन सेट लागतील. तसंच या ठिकाणी होईल, पण या ठिकाणी सुरुवातीला काय होईल, आता सेलचं पण दोन सेल करायचे आहेत. सेलचा सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गनली काय, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गनली ऑफ द सेल, ऑब्वियसली द न्यूक्लियस अँड जेनेटिक मटेरियल इन द न्यूक्लियस. मग सर्वात प्रथम काय होईल, फर्स्ट ऑफ ऑल द nucleus will divide to form two nuclei, and that is called as karyokinesis. So what is karyokinesis? Is a nuclear division by means of which from one nucleus two nuclei are formed, and then after nuclear division then remaining material of the cell is divided, that is called cytokinesis, that is cytoplasmic division. Okay, so karyokinesis and cytokinesis takes place. आता ही karyokinesis काय एका स्टेपमध्ये नाही, त्याच्यात चार सब स्टेप्स आहेत. इन कॅरियोकिनेसिस देर आर फोर सब स्टेप्स आर देअर. फर्स्ट वन इज कॉल्ड प्रोफेज. प्रोचा अर्थच फर्स्ट होतो. प्रोफेज. मेटा, दॅट इज कॉल्ड मिडल फेज. ॲना, इट इज बॅक फेज. अँड टिलो, इट इज एंड फेज. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टिलोफेज. सो नाउ लेट्स बिगिन वन बाय वन दिस स्टेप्स इन डिटेल. व्हॉट इज प्रोफेज? व्हॉट स्टेप्स टेक्स प्लेस इन प्रोफेज? सगळ्यात महत्त्वाचं काम प्रोफेजमध्ये होणार. काय होणार? इन प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थीन थ्रेड लाईक क्रोमोझोम स्टार्ट्स. तुम्हाला मी मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं की DNA पहिले क्रोमॅटिड तयार होईल. ते DNA हिस्टोन मॉलिक्यूलला गुंडाळले जातील, मग त्याचे क्रोमोझोम तयार होतील. तर हे क्रोमोझोम्स तयार व्हायला सुरुवात होते. बघा, अशा प्रकारचे क्रोमोझोम्स तयार होतील. क्रोमोझोम्स आर फॉर्म. देन धीज क्रोमोझोम्स गेट डुप्लिकेटेड. हे क्रोमोझोम्स ते डबल होतात. आपलं जेनेटिक मटेरियल ते डबल करतात, कारण एका सेलचे दोन सेल करायचे आहेत, एका न्यूक्लियसचे दोन न्यूक्लियस करायचे. सो क्रोमोझोम्स विल बी डबल. अँड बघा, ड्यू टू दिस दे बिकम शॉर्ट, थिक अँड दे स्टार्ट टू ॲपियर अलॉंग विथ द पेअर्स ऑफ देअर सिस्टर क्रोमॅटिड्स. आणि मग ते डबल झाल्यानंतर कसे दिसतात, ह्या पद्धतीने. इथे वरच्या फिगरमध्ये बघा, हा लाल क्रोमोझोम काय झाला आहे, हा लाल क्रोमोझोम त्याच्या सिस्टर क्रोमॅटिडमध्ये कन्व्हर्ट झालेला आहे, आणि हा हिरवा पण त्याच्या सिस्टर क्रोमॅटिडमध्ये कन्व्हर्ट झाला आहे. क्रोमोझोम एकच आहे, म्हणजे दोनच क्रोमोझोम आहे, त्यांचे डुप्लिकेट तयार झालेले ते अलॉंग विथ द सिस्टर क्रोमॅटिड्स. ओके, या इथे पण ते दिसायला लागले आहेत बघा, सिस्टर क्रोमॅटिड दिसायला लागले. ॲट द सेम टाईम सेल डिव्हिजनमध्ये मी तुम्हाला मागच्याच याच्या सांगितलं होतं की सेंट्रोझोम हा महत्त्वाचा सेल ऑर्गनली आहे, आणि या सेंट्रोझोमचे पण काय होतात, जे त्याच्यातले सेंट्रॉइड्स असतात, दॅट सेंट्रॉइड्स गेट डुप्लिकेटेड.
centroids also get duplicated in the centrosome and they start to move to the opposite pole of the cell. सेलच्या दोन्ही टोकांकडे ते जायला लागतात. Centroids get duplicated, each centroid start to move to the opposite pole of the cell. न्यूक्लियर मेम्ब्रेन बघा काय व्हायला लागते, ही न्यूक्लियर मेम्ब्रेन इथे कंटिन्यूस होती बघा, कंटिन्यूस न्यूक्लियर मेम्ब्रेन होती अँड दॅट न्यूक्लियर मेम्ब्रेन नाउ स्टार्ट टू व्हॉट डिसअपियर. न्यूक्लियस पण मधला जो होता तो डार्क होता बघा न्यूक्लियस, आता तो फेंट व्हायला लागला आहे, म्हणजे तो डिसअपियर व्हायला लागला आहे. इट स्टार्ट टू डिसअपियर अँड देन इट इज कम्प्लिटली डिसअपियर. बघा फेंट होतोय तो आणि हे सेंट्रोमियर बघा अपोजिट पोलला पोचले आहेत. दिस इम्पॉर्टंट स्टेप्स टेक्स प्लेस इन प्रोफेज. मीन्स इन प्रोफेज chromosomes are formed, the duplicate are formed, the duplicates means from DNA chromosomes are formed, then the duplicate along with the chromatids are formed, त्यांचे डबल सेट तयार झाले आहेत आणि न्यूक्लियस हा डिसइंटिग्रेट न्यूक्लियर मेम्ब्रेन ही डिसइंटिग्रेट व्हायला लागलेली असते. सेकंड फेज स्टार्ट्स, दॅट इज कॉल्ड एज मेटाफेज. वी कॉल दिस ॲज मिडल फेज. नाउ व्हॉट हॅपन्स इन मेटाफेज? न्यूक्लियर मेम्ब्रेन नाउ इज गेट कम्प्लिटली डिसअपियर इन द मेटाफेज. ही न्यूक्लियर मेम्ब्रेन पूर्णपणे डिसअपियर झालेली आहे बघा, न्यूक्लियर मेम्ब्रेन पूर्णपणे डिसअपियर झालेली आहे. म्हणजेच ही जी आपण ही एंटायर सेल दाखवली तर बाकी सेल मटेरियल आणि न्यूक्लियस एकत्र आले असं आपण म्हणायला हरकत नाही. न्यूक्लियर मेम्ब्रेन कम्प्लीट डिसअपियर, क्रोमोझोम्स कम्प्लीट देअर कंडेन्सेशन अँड बिकम क्लिअरली व्हिजिबल अलॉंग विथ द सिस्टर क्रोमॅटिड्स. बघा आता मुद्दाम आपल्या सेलमध्ये तसे 46 क्रोमोझोम्स आहेत, पण 46 मधले फक्त 4 इथे दाखवलेले आहेत, की सगळे दाखवण्याची गरज नाही. क्रोमोझोम्सचं कंडेन्सेशन कंप्लीट झालेलं आहे, ते सिस्टर क्रोमॅटिड्ससोबत दिसायला लागले बघा. दिस 2 आर सिस्टर क्रोमॅटिड्स. म्हणजे हा पूर्ण एकच क्रोमोझोम आहे विथ डुप्लिकेट. म्हणजे जसा एका घरात 2 गॅस झाले तसा प्रकारे एक क्रोमोझोमचे डुप्लिकेट तिथे तयार झालेला आहे. सिस्टर क्रोमॅटिड्स त्यांना आपण म्हणतो. ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज पॅरलल टू द इक्वेटोरियल प्लेन. आणि सगळे क्रोमोझोम्स बघा कसे झाले आहेत, सेलच्या मध्ये इक्वेटोरियल प्लेनच्या आलेले आहेत, आडवे झालेले आहेत. आता पुढे काय होतं आहे, ह्या सेंट्रलपासून बघा अशा धाग्यांसारखे प्रोटीन्स तयार होतात, यांना स्पिंडल फायबर्स असं म्हणतात. दे स्टार्ट टू प्रोड्यूस special types of flexible protein fiber that is called as spindle fibers are formed between centromere of each chromosome and both centroid. ह्या जे centroids आहेत, these are centroids. आणि आपण मागेच बघितलं की हे जे क्रोमोझोम्स आहेत डुप्लिकेट ते सेंट्रोमियरने एकमेकाला बाइंड झालेत. तर या सेंट्रोमियरला आणि या सेंट्रॉइडपासून असे स्पिंडल फायबर्स, these spindle fibers are get attached. The spindle fibers produced from centroids attach to the centromere and like this thread-like structure is formed. Okay. And then third anaphase is start. In anaphase, centromeres get split up and thereby sister chromatids of each chromosome separate and they get pulled to the opposite direction. ते स्पिंडल फायबर्सने कोणाला अटॅच केलेलं आहे, सेंट्रोमियरला अटॅच केलं आहे. आणि ते सेंट्रोमियरला सेंट्रोमियरच्या साहाय्याने 2 सिस्टर क्रोमॅटिड्स हे जॉईन झाले, ते खेचले जातात आणि परिणामी काय होतं, व्हॉट इज रिझल्ट ऑफ दिस. बघा ह्या रिझल्ट याच्यामुळे काय होतं, हा सेंट्रोमियरचे 2 भाग होऊन जातात बघा आणि एक क्रोमोझोम एका बाजूला ओढला जातो तर दुसरा क्रोमोझोम दुसऱ्या बाजूला ओढला जातो. As a result of this, the chromosome, the sister chromatids आहेत, the sister chromatids are get separated from each other and they pulled in the opposite direction by means of these spindle fibers. The separated sister chromatids are called as daughter chromosomes. बघा हे मी बोललो 4 आणि हे 4 हे डॉटर क्रोमोझोम जे डुप्लिकेट झाले होते, 4चे 4 डुप्लिकेट तयार झाले, आता ते वेगवेगळे होऊन गेले. म्हणजे पुन्हा ओरिजिनल सिंगल सेट तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. अँड दे पुल्ड इन द अपोजिट डायरेक्शन. बघा ते त्या सेंट्रॉइडकडे खेचले जायला लागतात. क्रोमोझोम्स आर बिंग पुल्ड ॲपेअर लाईक बंच ऑफ बनाना. आणि मग हे बघा अशा प्रकारे बंच ऑफ बनानासारखा यांना स्ट्रक्चर म्हणतात, कारण केळीच्या घडाला अशीच केळीचा जो फणी असते त्याला केळी अशीच लागली असते. सो दे आर कॉल्ड लाईक बंच ऑफ बनाना. इन दिस वे each set of chromosomes reach to the 2 opposite poles of the cell.
काय होतं मग, जे 2 सेट तयार झाले ते आता वेगवेगळे झाले, ते जॉईंट होते फक्त, आता ते 2 सेट क्रोमोझोमचे तयार झाले. हिअर वी हॅव शोन 4 क्रोमोझोम्स ओनली. आपल्या शरीरात असं कितीसाठी होईल प्रत्येक सेलमध्ये, वेन मायटॉसिस टेक्स प्लेस आपल्या शरीरामध्ये अशा 46 क्रोमोझोमचे डुप्लिकेट होतील. 46 + 46 खरं म्हणजे ते 92 होतील सॉरी, आणि मग 46 वरती जातील, 46 खाली होतील, पुन्हा ओरिजिनली क्रोमोझोमचे सेट तयार होतील अपोजिट पोल्सला. ओके, अँड देन टीलोफेज स्टार्ट. नाउ व्हॉट हॅपन्स इन टीलोफेज. आता क्रोमोझोम्स काय झाले बघा, क्रोमोझोम्स विच आर रिच ॲट अपोजिट पोल्स नाउ स्टार्ट टू डिकंडेन्स. ते कंडेन्स का झाले आहेत, वाय दे आर कंडेन्स, दे आर कंडेन्स फॉर स्प्लिटिंग अप. आता स्प्लिटिंग अपचं काम झालेलं आहे, डुप्लिकेट तयार झाले, आता पुन्हा त्यांना डिकंडेन्स व्हायला सुरुवात करतात, ड्यू टू विच दे अगेन बिकम थ्रेड लाईक थिन अँड इनव्हिजिबल. क्रोमोझोम्स किंवा DNA मटेरियल वी कॅन सी ओनली ड्युरिंग द सेल डिव्हिजन ओनली, अँड दॅट कॅन बी क्लिअरली सीन विथ मायक्रोस्कोप, किंवा आपण तुम्ही नेटवर अशा प्रकारचे फोटो तुम्हाला बघायला मिळतील, पण नंतर ते पुन्हा डिकंडेन्स होतील आणि इनव्हिजिबल होणार आहेत. बघा 4 क्रोमोझोम्स आपण दाखवले, 4चा सेट एकीकडे तयार झाला, 4चा सेट दुसरीकडे तयार झाला आहे. पुन्हा काय होतं आहे, आता स्पिंडल फायबर्स कमी व्हायला लागले बघा, सेंट्रॉइडचे स्पिंडल फायबर्स कमी झाले आहेत, आणि पुन्हा बघा न्यूक्लिअर मेम्ब्रेन त्यांच्याभोवती यायला सुरुवात झालेली. वन्स अगेन न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फॉर्म अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोझोम रिच ॲट द पोल्स. अलॉंग विथ दॅट thus 2 daughter nuclei are formed in the cell and nucleolus also appear in each daughter nucleus. 2 daughter nucleus तयार झाले बघा, these are the 2 daughter nucleus, आणि अशा प्रकारे मग कॅरिओकिनेसिस हे कंप्लीट होतं आहे. इथे मात्र ही सेल पूर्ण अजून डिवाइड झालेली नाही, इथे दाखवलं आहे पण सेल ॲक्च्युली सेल एकच आहे. इन वन सेल देर आर 2 न्यूक्लियस आर फॉर्म अँड देन बघा स्पिंडल फायबर डिसअपियर झाले आहेत. इन दिस वे कॅरिओकिनेसिस कंप्लीटेड अँड देन सायटोकिनेसिस विल बिगम. या ठिकाणी 2 सेल्स डॉटर सेल्स दाखवल्या आहेत, पण अजून कॅरिओकिनेसिसच झालेलं आहे, सायटोकिनेसिस व्हायचं बाकी आहे. सायटोकिनेसिस टीलोफेजमध्ये स्टार्ट होऊन जातं. बघा व्हॉट्स हॅपन इन द सायटोकिनेसिस. नाव 2 न्यूक्लियर फॉर्म, द सेल विल बी divide its remaining material in 2 equal parts. Cytokinesis divides cytoplasm. Cytoplasm is divided by cytokinesis. In this process, a notch is formed at the equatorial plane of the cell. मग या जी सेलची बाउंड्री ती ज्याची प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तिच्यावर नॉच तयार होतो. नॉच इज फॉर्म अँड दॅट, आणि तो वाढत जातो. इट डीपन्स ग्रॅज्युअली अँड देअर बाय 2 डॉटर सेल्स और 2 सेल्स आर फॉर्म अँड दॅट आर कॉल्ड डॉटर सेल्स. बघा ही सेल आहे, न्यूक्लियस कंप्लीट, इथे न्यूक्लियस कंप्लीट दाखवलाच आहे. मग हे छिद्रे जे आहे ते न्यूक्लियर पोर्स आहे, दीज आर न्यूक्लियर पोर्स. न्यूक्लियस इज completed and look at here, notch is formed on the cell, and this notch will goes on increasing, and slowly by slowly this will merge together, these 2 notch, and thus thereby gives us to what, 2 daughter cells. पहिले डॉटर न्यूक्लिया तयार झाले, आता 2 डॉटर सेल्स तयार झालेले आहेत. हाऊएव्हर हे झालं प्लांट ॲनिमल सेलमध्ये. इन केस ऑफ प्लांट सेल लाईक दिस ओनली हॅपन्स, ओनली द डिफरन्स इज व्हॉट, इन्स्टेड ऑफ नॉच a cell plate is formed exactly at the middle of the cell and thus cytokinesis is completed. बघा बाकी सगळं तसंच आहे, फक्त सायटोकिनेसिसला असे ॲट द सेंटर अ प्लेट विल बी फॉर्म अँड बाय मीन्स ऑफ देअर इन द हॉरिझॉन्टल प्लेन लाईक दिस विल गेट टू डॉटर सेल्स आपल्या इथे मिळणार आहे. व्हॉट इज द बेनिफिट ऑफ मायटोसिस? द बेनिफिट ऑफ मायटोसिस इज फॉर युअर ग्रोथ. ग्रोथ ऑफ द बॉडी टेक्स प्लेस बाय मीन्स ऑफ सायटोकिनेसिस. तुम्ही लहानाची मोठे होतात ते मायटोसिसमुळेच होतात ना, बिकॉज नंबर ऑफ सेल्स इन अ बॉडी इज इंक्रीज अँड दस मायटोसिस इज डेफिनेटली मोस्ट इम्पॉर्टंट फॉर ग्रोथ ऑफ द बॉडी. बट वी आर स्टडी इन 6-7 स्टँडर्ड दॅट animals can grow up to a particular age limit and plants can grow for entire life. मग आपल्या शरीराची वाढ कंप्लीट झाल्यानंतर असं काही मग आपल्याला काही आपल्या शरीरात मायटोसिस होतच नसेल ना? होतं, तरी पण होतं, कारण रोज आपल्या शरीरातल्या लाखो करोडो सेल्स मरतात. डेली इन अवर बॉडी मेनी ऑफ करोड्स ऑफ सेल्स आर डायज अँड देअर प्लेस शुड बी टेकन बाय न्यू सेल्स. नाही तर आपल्या शरीरातली सेलची संख्या कमी होत जाईल.
अँड दॅट इज ऑल्सो डन बाय मायटॉसिस. तुम्हाला जखम होते ती भरून निघते, तिथल्या पेशी पुन्हा तयार होतात, देअर सेल्स आर फॉर्म अँड धिस इज बिसाइड्स इट इज नेसेसरी फॉर रिस्टोरेशन ऑफ इमॅसिएटेड बॉडी पार्ट. मागे दाखवलं तुम्हाला की पालीची शेपटी आली, ती कशी आली? दॅट इमॅसिएशन ऑफ बॉडी पार्ट इज पॉसिबल बाय मायटॉसिस ओनली, or wound healing is possible by mitosis only. Formation of blood cells, we have studied that blood cells having 120 days life and new blood cells are daily required. आणि मग ह्या ब्लड सेल्स तयार व्हायला, बॉडी सेल्स तयार व्हायला अशा प्रकारे मायटॉसिस हे हयात तुम्हाला लागतं. मीन्स आफ्टर ग्रोथ फॉर मेंटेनन्स मायटॉसिस इज इसेन्शियल. मेंटेनन्स, रिपेअरमेंट जे शरीराचं होतं त्याच्यासाठी मायटॉसिस हे मस्ट आहे. सो मायटॉसिस इज कंटिन्युअसली टेक्स प्लेस इन अवर बॉडी. पण हे झालं याच्यासाठी, पण आपल्या जातीची आपल्याला आवृत्ती टिकवायची असेल, नवीन जात निर्माण करायची असेल तर मायटॉसिस उपयोगाचं नाही आणि मग त्यासाठी मायोसिस लागतं. सो व्हॉट इज मायोसिस? मायोसिस टेक्स प्लेस इन सेक्स सेल्स अँड इट हॅज कम्प्लीट इन 2 स्टेप्स, मायोसिस 1 अँड मायोसिस 2. इथे काय होणार आहे बघा, आपण जेव्हा तयार झालेलो आहोत आपल्या जेनेटिक मटेरियल आईकडनं अर्ध आलेलं आहे आणि वडिलांकडनं अर्ध आलेलं आहे. म्हणजे आपल्यात मी आत्ता बोललो थोड्यापूर्वी की आपल्या प्रत्येक सेलमध्ये 46 क्रोमोझोम्स आहे इन ह्युमन बिंग. सो 23 क्रोमोझोम्स आर डोनेटेड बाय पॅरेंट मीन्स फादर अँड 23 फ्रॉम मदर. सो मॅटर्नल अँड पॅटर्नल क्रोमोझोम्स आर देअर आणि अशांचा 46चा सेट तयार होतो. आणि जेव्हा जेव्हा मायटॉसिस होईल तेव्हा तेव्हा हे 46च्या 46च नेक्स्ट सेलमध्ये जातील. कमी जास्त केले तर प्रॉब्लेम क्रिएट होणार. बट इन मायोसिस जेव्हा मायोसिस करायचं असेल तेव्हा सेक्स सेल तयार होते आणि सेक्स सेलमध्ये जर 46च एक सेक्स सेलमध्ये गेले तर वडिलांकडनं 46 आले आणि आईकडनं पण 46 येतील अँड दिस विल क्रिएट ॲबनॉर्मॅलिटी. मग आता जेव्हा सेक्स म्हणजे रिप्रोडक्शन करायचं आहे दॅट टाईम द जेनेटिक मटेरियल शुड बी गो टू द हाफ. म्हणजे 46 क्रोमोझोम्स जे आहेत, 46 क्रोमोझोम जे आहेत त्याच्यातले 23च गेले पाहिजे. 23 अशा पद्धतीने ते गेले पाहिजे. दिस इज इम्पॉर्टंट अँड सो दिस इज टेक्स प्लेस इन मायोसिस. व्हॉट्स हॅपन इन मायोसिस 1? बघा आपण मुद्दाहून जाणीवपूर्वक की ते 2च क्रोमोझोम दाखवले आहेत, असे 46 क्रोमोझोम आहे. मायोसिस असू द्या का मायटॉसिस असू द्या, पहिले क्रोमोझोम डुप्लिकेट होणारच होणार. मीन्स मायोसिसमध्ये पण 46चे 92 झाले, इन मायटॉसिस पण 46चे 92 होणार. सॉरी, इन मायटॉसिस 46चे 92 झाले, मायोसिसमध्ये पण 46चे 92च होणार. आपल्या सेक्स सेलमध्ये आपल्या सगळ्या बॉडी सेलमध्ये 46 क्रोमोझोम्स आहे, ते पहिले डुप्लिकेटच होणार. इन मायोसिस असू द्या का मायटॉसिस असू द्या, बघा अशा प्रकारे क्रोमोझोम्स डुप्लिकेट होणार आणि मग ते 23चे असे 4 तयार होणार. मी काय सांगितलं, मायोसिसमध्ये 23च असणार आहे, मग 23च्या 4 असतील 92मध्ये. आणि बघा इन मायोसिस 1 रिकॉम्बिनेशन अँड क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स बिटवीन होमोलोगस क्रोमोझोम. आता ही काय भानगडी होमोलोगस क्रोमोझोम? मी आत्ताच थोड्या बोलले की आपल्याला कॉन्ट्रीब्युशन आई वडिलांकडं दोघांचं आहे. मग 23 क्रोमोझोम आईकडचे आहेत, 23 वडिलांकडचे आहेत. मग त्याच्यातला पहिला क्रोमोझोम आईकडचा आणि पहिला क्रोमोझोम वडिलांकडचा, हे झाले एकमेकाचे होमोलोगस क्रोमोझोम. सेकंड क्रोमोझोम ऑफ मदर अँड सेकंड क्रोमोझोम ऑफ फादर, होमोलोगस क्रोमोझोम सेकंड पेअर. लाईक दीज आर कॉल्ड होमोलोगस क्रोमोझोम. मग मायोसिस होताना होमोलोगस क्रोमोझोम जवळजवळ येतात विथ द डुप्लिकेट अँड रिकॉम्बिनेशन होतं. कसं इथे दाखवलं आहे बघा, आपल्या प्रोफेजमध्ये इथे 5 फेज असतात: लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डायप्लोटीन अँड डायकेनेसिस. हा एक क्रोमोझोम आहे बघा, त्याचा डुप्लिकेट, आणि हा दुसरा 1 नंबरचा क्रोमोझोम समजा वडिलांकडचा आणि आईकडचा. अशा मॅटर्नल आणि पॅटर्नल क्रोमोझोमची जोडी तयार होईल अलॉंग विथ द डुप्लिकेट. दे विल कम अलॉंग अँड दे विल फॉर्म अ पेअर ऑफ होमोलोगस क्रोमोझोम. इथे बघा पेअर ऑफ होमोलोगस क्रोमोझोम दाखवलेली आहे. या ठिकाणी आपल्या 3 पेअर दाखवल्या आहेत होमोलोगस क्रोमोझोमच्या. अँड दे कम नियर इच अदर अँड द सिस्टर क्रोमॅटिड्स. आता इकडे बघा, ह्या लहान फिगरमध्ये बघा, ह्या आहे सिस्टर क्रोमॅटिड्स, ह्या दुसऱ्या क्रोमोझोमच्या सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. पण ह्या 2 ज्या आहेत होमोलोगस क्रोमोझोम यांना नॉन सिस्टर क्रोमॅटिड असं म्हणतात.
दीज आर नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये रिकॉम्बिनेशन होतं, क्रॉसिंग होतं आणि जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होतं. जेनेटिक मटेरियल गेट एक्सचेंज ड्युरिंग मायोसिस 1. त्याच्यातली प्रोफेज 1मध्ये जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होऊन काय तयार होतं ते बघायचं बघा. सो धिस टेक्स प्लेस. दिस इज व्हेरी डीप. आपल्याला इतकं डीप पुस्तकात दिलेलं नाही. सो आय एम नॉट गोईंग इन डीप. This genetic material is get exchanged, crossing or recombination takes place between prophase 1 of meiosis 1, and thereafter those homologous chromosomes, that is non-sister chromatids, are divided into two equal groups and thus two haploid cells are formed. How? बघा या ठिकाणी प्रोफेज 1 आहे. ही प्रोफेज 1 मध्ये बघा सिस्टर क्रोमॅटिड्स जवळजवळ आलेले आहेत, त्यांनी जेनेटिक मटेरियल एक्सचेंज केले आहेत. And then what will happen in metaphase 1? Homologous chromosomes will appear in the equatorial plane. मायटोसिसमध्ये काय मायटोसिसमध्ये काय जातं, प्रत्येक क्रोमोझोम सेपरेट जातात. पण इथे काय होईल, पेअरच्या पेअर होमोलोगस क्रोमोझोमची पेअरच्या पेअर इक्वेटोरियल प्लेनला येईल. दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन मेटाफेज 1 इन मेटाफेज 1 ऑफ मायटोसिस अँड मायोसिस. हा समजून घ्या. सो दिस पेअर ऑफ होमोलोगस क्रोमोझोम अलॉंग विथ द सिस्टर क्रोमॅटिड्स या ठिकाणी असे जमा होणार आहे बघा इन इक्वेटोरियल प्लेन. अँड देन मग मागे जी प्रोसेस झाली तीच होणार. स्पिंडल फायबर्स विल फॉर्म फ्रॉम सेंट्रोइल. दे विल अटॅच टू द सेंट्रोमियर अँड दे विल पुल. पण आता सेंट्रोमियरला अटॅच झाल्यामुळे काय होईल, हा एक अख्खाच्या अख्खा क्रोमोझोम विल पुल ऑन द इदर साईड. बघा इन एनाफेज 1 टोटल 1 क्रोमोझोम विथ 6. मग तो मॅटर्नल जाईल का पॅटर्नल जाईल काही माहीत नाही. एकीकडे खेचला जाईल, इकडे पण एकीकडे क्रोमोझोम 11 खेचला गेलेला आहे. आपले 4 क्रोमोझोममध्ये 4 क्रोमोझोम विथ डुप्लिकेट 8 झाले ते बघा. त्या 4च्या 4 विथ डुप्लिकेट 8 इथे जमा आहेत. आणि आता काय झालं बघा, इन एनाफेज 1 these chromosomes are get pulled in the opposite direction. They get pulled in the opposite direction with sister chromatids. मॅटर्नल पॅटर्नल वेगवेगळे होऊन गेलेले आहेत. अँड ॲज अ रिझल्ट इन द टीलोफेज 1 सो दे गेट सेपरेटेड फ्रॉम इच अदर. 2 क्रोमोझोम्स, आता 4 क्रोमोझोम्स विथ डुप्लिकेट होते, आता 2 क्रोमोझोम्स विथ डुप्लिकेट. इथे अशी सिच्युएशन बघा, 2 क्रोमोझोम्स विथ डुप्लिकेट, 2 क्रोमोझोम्स विथ डुप्लिकेट. ओके, दॅट इज सिस्टर क्रोमॅटिड्स. अँड हिअर देन meiosis 2 start. In meiosis 2 it's just like mitosis. How? In this stage 2 haploid daughter cells are formed in meiosis 1, undergo division by separation of recombined sister chromatid and 4 haploid daughter cells are formed. कसे होते बघा तयार. हे आपल्या टीलोफेजला मिळालेले 2 बघा होमोलोगस क्रोमोझोम्स सेपरेट झालेले क्रोमोझोम्स होते. आता पुन्हा काय होईल, वन्स अगेन बघा सेंट्रॉइड्स आर गेट डुप्लिकेटेड. सेंट्रॉइड्स डुप्लिकेट झालेले आहेत. सेंट्रॉइड्स आर गेट डुप्लिकेटेड. दिस सेंट्रॉइड्स विल मूव टू द अपोजिट पोल. बघा सेंट्रॉइड्स हे डुप्लिकेट अपोजिट पोलला गेलेले आहेत. या सेल्ससाठीचे बघा आणि या सेलचे हे सेंट्रॉइड्स अपोजिट पोलला गेले आहेत. अँड धिस क्रोमोझोम्स आर अरेंज इन द इक्वेटोरियल प्रोन अलॉंग विथ सिस्टर क्रोमॅटिड्स. पण होमोलोगस नाही. आता 4 क्रोमोझोमचे 2च क्रोमोझोम्स राहिले त्या सेलमध्ये विथ डुप्लिकेट. अँड look at here what's happen, then this same repeat होईल. इथून स्पिंडल फायबर्स का देईल, ह्या सेंट्रोमियरच्या साहाय्याने अर्धे क्रोमोझोम्स वरती ओढेल बघा आणि अर्धे खाली ओढले जातील. हिअर फॉर दिस सेकंड हाफ विल बी हिअर अँड हाफ विल बी हिअर. अँड सो व्हॉट्स हॅपन इन टीलोफेज 2 विल गेट बघा पुन्हा मग सेंट्रोमियर न्यूक्लियस पुन्हा आलेला आहे आणि आपल्याला अर्ध जेनेटिक मटेरियल्सला 4 सेल्स मिळालेले आहेत. Here we have got 4 daughter cells with half genetic material. At first there were only 1 cell and we got now 4 daughter cells with half genetic material. This is mitosis. The process of gamete production and spore formation takes place in meiosis 1. In this type of cell division, 4 haploid cells are formed from 1 diploid cell. दुप्पट झालं आणि मग पुढे निंपटहून अजून निंपट झालं. म्हणजे 4692 झाले, मग 92 मधून पुन्हा 46 झाले आणि पुन्हा 46 23 4 तयार झाले. इन दिस वे
बघा अशा पद्धतीने ड्युरिंग दिस सेल डिव्हिजन क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स इन द होमोलोगस क्रोमोझोम्स अँड देअर बाय जेनेटिक रिकॉम्बिनेशन ऑकर्स. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, क्रॉसिंग ओव्हर होतं, जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं. आणि यामुळे काय होतं, सो ड्यू टू दिस ऑल द 4, look at here, all the 4 daughter cells are having totally different genetic material from the parent cell and from each other too. म्हणजे ते एकमेकांपासून पण वेगळे आहेत आणि पॅरेंटपासून पण वेगळे आहेत. त्यांच्यामध्ये आईचं काही मटेरियल मिक्स आहे, वडिलांचं काही मिक्स आहे आणि जेनेटिक रिकॉम्बिनेशन झालं आहे. आणि म्हणूनच वेगवेगळे जेनेटिक रिकॉम्बिनेशन झाल्यामुळे आपल्यातले आणि म्हणजे गुण दोष वेगवेगळे असतात, आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे असतात. वी आर नॉट एंटायरली आयडेंटिकल टू आवर पॅरेंट्स. तरी आपण जरा समजून घ्या डिफरन्स बिटवीन मायटोसिस अँड मायोसिस. आता फिगरच्या सहाय्याने कळेल बघा तुम्हाला. मायटोसिस, मायोसिस. इन मायटोसिस आपण इथे फक्त 2 क्रोमोझोम घेतले, इथे 4 घेतलेले आहेत. ओके, पहिले डुप्लिकेट झाले बघा, इथे 4चे डुप्लिकेट झाले बघा, 8 झालेले आहेत. 4चे डुप्लिकेट 8 झाले. इथे पुढे काय होतं बघा, मग हे दोन्ही इक्वेटोरियल प्लेनला आले आणि ते पुलअप होत आहे ॲनाफेज ट्युरोफेजमध्ये, ॲनाफेजमध्ये. ओके, हिअर काय झालं आहे बघा, हा जो क्रोमोझोम याचे हा होमोलोगस क्रोमोझोम हा आहे, हा मोठ्याचा होमोलोगस क्रोमोझोम हा आहे. त्यांच्यात क्रॉसिंग ओव्हर झालं आहे बघा, इथे छान कळेल तुम्हाला. क्रॉसिंग ओव्हर झालं आहेत, हे त्यांच्या सिस्टर क्रोमॅटिडसह इथे आहेत. होमोलोगस क्रोमोझोम आहे हा क्रोमोझोम आणि हा क्रोमोझोम होमोलोगस आहे, हा आणि हा होमोलोगस आहे. त्यांच्यात क्रॉसिंग ओव्हर झालं आहे. आणि पुढे काय होतं आहे बघा, याच्यातनं आम्हाला 2 डॉटर सेल्स मिळाले आहेत आणि त्यांच्यातलं जेनेटिक मटेरियल बघा एक्झॅक्टली पॅरेंट सेल इतकंच आहे, सेम. पण इथे काय होतं आहे बघा, व्हॉट वी हॅव गॉट 4 डॉटर सेल्स. वरती 2 मिळाले आहेत, इथे 4 मिळाले आहेत. आणि जेनेटिक मटेरियल बघा, इथे 4 होते प्रत्येकात, इथे प्रत्येकात किती झाले आहेत, 2-2च आहेत. मीन्स जेनेटिक मटेरियल इज हाफ. इन दिस देर इज अ डिफरन्स बिटवीन मायटोसिस अँड मायोसिस अँड दॅट्स वाय मायटोसिस कॉल एज इक्वेशनल डिव्हिजन. मायटोसला आम्ही इक्वेशनल डिव्हिजन असं म्हणतो, इक्वेशनल डिव्हिजन, कारण तेवढंच्या तेवढं आहे. आणि मायोसिसला म्हणतात रिडक्शनल डिव्हिजन. इट इज कॉल्ड एज रिडक्शनल डिव्हिजन. मायटोसिस इज कॉल्ड एज इक्वेशनल डिव्हिजन अँड मायोसिस इज कॉल्ड एज रिडक्शनल डिव्हिजन. ओके, इन दिस वे सेल division takes place. Now we'll meet in the next chapter only of Science 2 only. Till then, bye bye, take care all of you.